बघा तर मग आज आपण 32 साईजची पेपर कटिंग बघणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला कोणती मापे लागणार आहेत ते आपण बघून घेऊ। तर उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, मुंढा, शोल्डर, बाही लांबी, दंडघेर अशी आपण सर्व असं लिहून घ्यायचं आणि मग एक एक करून आपण मापे ब्लाऊजनुसार मोजून घेणार आहोत। तर 32 साईजनुसार त्याची उंची आहे, ब्लाऊजची उंची आहे की 12.5। तर 12.5 ही ब्लाऊजची पूर्ण उंची आहे आणि छाती आहे 32। तर आता उंचीमध्ये प्लस 1 इंच आपल्याला करायचं आहे। तर 12.5 प्लस 1 इंच 13.5 होतं आणि 32 साईज म्हणजे 32चा चौथा भाग म्हणजे 8 येणार, प्लस 2 इंच ॲड करायचं म्हणजे 8 आणि 2 10 झाले, म्हणजे 10 असं आपण माप टाकणार आहोत। तर 32 छातीनुसार 8 कसं आलं तर 32चे 4 भाग करायचे म्हणजे 8 चोक 32। असं केल्यानंतर आपला छातीचा चौथा भाग निघतो आणि त्यात प्लस शिलाई मार्जिन 2 ॲड करायचं। तर आपली कमर आहे 28.5 आणि पुढचा गळा आहे 5 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे 5 प्लस अर्धा इंच झाले 5.5। तर पुढच्या आणि मागच्या गळ्याची मापे टाकताना आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। तर आपला मागचा गळा आहे 8.25 इंच। 8.25 म्हणजे 9ला 2 रेषा कमी प्लस अर्धा इंच करायचं म्हणजे 9.25। तर अशा प्रकारे मोजून घ्यायचं। 9.25 म्हणजे 10ला 2 रेषा कमी। तर मुंढा आहे आपला 32 साईजनुसार 5.5 हा परफेक्ट मुंडा असतो। 5.5 घेतलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो, त्यामुळे आपण मुंडा हा 5.5 घेणार आहोत। आणि शोल्डर, तर ब्लाऊजनुसार शोल्डर आहे 2.25 इंच। तर बघा आता आपण पुढील माप आहे बाही लांबी। तर आपल्या बाहीची लांबी आहे बघा, तर बाही लांबीमध्ये अस्तरची जर बाही असेल तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करणे शिलाई मार्जिन, आणि बिना अस्तर असेल तर 1 ते 1.5 इंच ॲड करायचं असतं। तर आपल्या बाहीची लांबी बघा, आपल्या बाहीची लांबी आहे 10 इंच प्लस आपण त्यामध्ये अर्धा इंच ॲड करणार आहोत। तर आपलं किती होते एकूण 10.5। तर आता पुढचं माप आहे दंडघेर। तर आपला दंडघेर आहे बघा 10 इंच। तर असे आपण सगळे मापे मोजून घेतलेली आहेत, ब्लाऊजनुसार घेतलेली आहेत बघा। आता आपली उंची आहे 12.5 प्लस 1 ॲड केलं तर 13.5 झालं। छाती 10, कमर 28.5, पुढचा गळा 5.5, अर्धा इंच ॲड केलं तर मागचा गळा अर्धा इंच ॲड करून 9.25 होते ते 9.10। तर मुंडा आपला आहे 5.5, शोल्डर 2.25 म्हणजे 2च्या पुढे 2 रेषा, बाही लांबी आहे 10 प्लस अर्धा इंच केला आपण 10.5 आणि दंडघेर 10। दंडघेर हे आपल्याला फिटिंगसाठी माप लागतं, ठीक आहे। आता तुम्हाला समजलं असेल तर आपण आता पेपर कटिंग करायला घेऊयात। बघा तर मग पेपर कटिंगसाठी आपल्याला लागणार आहे एक कागद, तुम्ही न्यूजपेपरसुद्धा वापरू शकता याच्यासाठी, पट्टी लागणार आहे, स्केल आणि मोजपट्टी एक लागणार आहे आणि चॉक।
किंवा पेन काही तुम्ही घेऊ शकता. तर आपण आता पेपर कटिंग करायला सुरुवात करूया. तर आपली पूर्ण उंची आहे बघा. तर तुम्हाला क्लिअर दिसतंय की नाही काय पण दिसेल. तर आपली पूर्ण उंची आहे 12.5 प्लस 1 आपण ॲड केलं आणि 13.5. तर अशी आपण 13.5ची मार्किंग करून घेतली. आणि बन साईड पेपरची बन साईड ही आपल्या साईडने करायची आणि खोली साईड ही पुढच्या साईडला सोडायची. तर आपण उंची घेतली 13.5. तर आपण छातीचा चौथा भाग म्हणजे आपली 32 छाती आहे तर आपला 8 हा चौथा भाग आलेला आहे आणि 2 इंच ॲड करून 10 असं आपण 10ची मार्किंग करून घेऊयात उभी. तर अशी आपण 10ची मार्किंग 3 ठिकाणी केली आहे, 2 साईडनी आणि मध्ये, कारण आपली रेष ही तिरकी येऊ नये म्हणून. तर बघा मी अशी 10ची मार्किंग करून घेत आहे चेस्टची. आणि आता हे आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत सरळ. आता हे आपण सगळं जोडून घेऊयात. जेणेकरून आपली लाईन अशी तिरकी येऊ नये म्हणून हे असे 3 ठिकाणी म्हणजे असं कडेला 2 वेळा आपण माप घेऊन घ्यायचं आणि मध्ये एकदा माप टाकायचं चेस्टचं, म्हणजे आपली लाईन ही एकदम अशी सरळ येते. तर आपलं उंची आणि छातीचं माप टाकून आपण एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण पुढील मापे टाकूयात. तर बघा, तर आपण मग आता गळा रुंदी घेणार आहोत. आणि आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2 आणि 2.25 इंच शोल्डर आहे, प्लस आपल्याला अर्धा इंच ॲड करायचे. तर बघा तुम्ही गळा रुंदी आणि शोल्डर आणि प्लस अर्धा इंच ॲड केलेला आहे. तर आपल्याला ही मापे टाकून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला मुंडा हा आपला आहे 5.5 इंचचा. आपल्याला 5.5 इंच मुंडा टाकून घ्यायचा आहे. अशी सरळ रेष ड्रॉ करायची आहे बघा. आणि आता वरच्या साईडलाही आपण मुंड्याचं माप टाकून अशी सरळ रेष येण्यासाठी आपण वर टाकत आहे, कारण आपण मुंडा जो घेतलेला आहे तिथून ते तिथपर्यंत माप हे म्हणजे रेष ही सरळ यावी म्हणून. तर अशी आपण असं सरळ रेष आखून घेणार आहोत. आणि मग आता आपण पुढील माप टाकणार आहोत. तर आपला पुढचा गळा आहे 5.5 इंच. आपण प्लस 5 इंचचा गळा आहे आणि प्लस अर्धा इंच ॲड केलेला आहे. तर आपण असे बॉक्स तयार करून घेणार आहोत. असा आपला पुढच्या गळ्याचा बॉक्स तयार झालेला आहे. तर आता आपण क्रॉस पट्टीचे माप टाकणार आहोत. तर क्रॉस पट्टीसाठी आपल्याला 3.5 इंच बन साईडला आणि वरच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आहे. बघा असं मार्किंग करून घ्यायची.
अशी निम्म्यापर्यंत आपल्याला सरळ यायचं आहे आणि वरून खालपर्यंत निम्म्यापर्यंत, आणि मग नंतर 3.5 इंचची मार्किंग केली तिथून असं टोक करत करत असं थोडं तिरकस यायचं आहे. बघा मी कशी करत आहे. मस्त असं टोक आलेलं आहे बघा. तर असंच आपल्याला तिरकस करत लाईन ड्रॉ करायची आहे. किती छान असा शेप आलेला आहे. असं आधी फेंट लाईन ड्रॉ करायची आणि नंतर परफेक्ट शेप आला की मग डार्क करून घ्या, म्हणजे आपल्याला कटिंग करताना सोपं जातं. तर आपण असं क्रॉसपट्टीचे माप टाकून झालेले आहे. तर आता आपण आर्महोलसाठी 1.5 इंचावर एक आणि 1 इंच अशी मार्किंग करून घेणार आहोत. आणि आपल्या हे मुंडा जो असतो टाकलेला आपण त्याचा निम्मा करायचा आहे आणि आपल्याला शेप द्यायचा आहे. तर बघा आता मी कशी शेप देते तसंच हळूहळू थोडं फेंट असं देत यायचं आहे. आणि एकदम असा आकार छान परफेक्ट आला की मग डार्क करा त्याला. बघा असा गोलाकार असा आकार आला पाहिजे, त्याच बिंदूतून आपला आकार हा गेला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने आपण शेप द्यायचा आहे आर्महोलचा. अशी तिरकी लावून लाईन देऊन शिनी तुम्ही करू शकता, जे सोपं जातं. तिरकी लाईन देऊन मग त्याच्यावर 1 इंचाची आणि 1.5 इंचाची मार्किंग करून घ्या आणि मग त्यातून शेप द्या. इथं आपल्याला थोडंसं असं खाली यायचं आहे बघा, इथं थोडंसं, जेणेकरून आपला मागच्या साईडला बाहीला असा फुगा येऊ नये म्हणून थोडंसं खाली यायचं, किंचित 1-2 रेषा. तर आता आपल्याला टाकायचं आहे कटोरीचे माप. आता आपण इथं 1 इंचाची मार्किंग करून घेणार आहोत. हे बघा इथं आपला जो आतील आर्महोल आहे तिथं टेप ठेवायचा आहे तिरकस, आणि 2 इंचावर 1 आणि 2च्या पुढील 2 रेषा म्हणजे 2.25 इंच आणि 2.5 इंच अशी 2, 2.25, 2.5 अशा 3 मार्किंग करून घ्यायचे आहेत, ज्यामधून आपला कटोरीचा भाग एकदम व्यवस्थित जमेल. त्या मार्किंगमधून आपल्याला कटोरीचं आकार द्यायचा आहे. तर आपण वरून कटोरीचे माप टाकणार आहोत 4. 32 साईजसाठी वरून आपल्याला 4 इंच माप घ्यायचं आहे. तर बघा 1 इंच आपण जे मार्किंग घेतले तिथून आपण जे 3 डॉट करून घेतलेले आहेत मार्किंग, ज्यातून आपला कटोरीचा शेप एकदम असा गोलाकार येत आहे त्यातून आपल्याला शेप द्यायचा आहे एकदम व्यवस्थित असा. आपला हा शेप कशातून, पहिल्या बिंदूतून दुसऱ्या किंवा तिसऱ्या कोणत्याही ह्याच्यातून जाऊ शकतो तुमच्यानुसार, म्हणजे कोणता आकार कोणत्या बिंदूतून गेल्यावर आकार असा कटोरीचा गोलाकार येईल तसं तुम्ही तुमच्या पद्धतीनं आकार द्या. तर माझा पहिल्या बिंदूतून बघा एकदम व्यवस्थित असा गोलाकार आकार आलेला आहे कटोरीचा, म्हणून मी 2 इंचावर जी मार्किंग केली ती पहिली त्यातून आकार एकदम मस्त गेलेला आहे बघा, एकदम असा गोलाकार आलेला आहे. तर मधल्या बिंदूतून एकदम अशी चपटी कटोरी येते, त्यामुळे आपण मधला बिंदू नाही घेतलेला.
तर 2 इंचावर जी मार्किंग केली ती त्यातून आपली कटोरीचा शेप गेलेला आहे. तर आता आपण पुढील गळ्याचा शेप देणार आहोत. तो आपल्याला 1 इंचावर द्यायचा असतो. असं तिरकस आपण एक लाईन ड्रॉ करून घ्या, नाहीतर 1 इंचावर असं 1 इंचावर असं मार्किंग करून घ्या आणि असा गोल आकार तुम्हाला जसा पुढचा शेप पाहिजे आहे गळ्याचा तसं तुम्ही आकार देऊ शकता. तर मला गोलाकार पाहिजे म्हणून मी गोलाकार केलेला आहे. तर बघा मस्त असा शेप आलेला आहे. कटोरीचा आकारही छान आलेला आहे. सर्व आपलं मार्किंग झालेलं आहे. तर माझं काही कळलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन. तर बघा, तर मग आपले हे सर्व मापे टाकून झालेली आहेत आणि आता आपण ह्याचं पेपर कटिंग करणार आहोत. इथे थोडंसं आपण शोल्डर लाईन थोडंसं आतल्या बाजूने आपण घेत आहे गळ्याच्या साईडनं, जेणेकरून आपला शोल्डर खाली उतरू नये म्हणून. 1-2 रेषा आपण तिरकस लाईन ओढलेली आहे. तर आपण पुढचा गळा, उंची, शोल्डर आणि मागील आर्महोल, पुढील आर्महोल असं आपण मापं टाकून घेतलेली आहेत. 1.5 इंचावर एक आणि अर्धा इंचावर एक. कटोरीचे माप बघा आपण टाकून घेतलेले आहे. वरून 4 इंच, तर अशा प्रकारे आपण सर्व मापे व्यवस्थित टाकून घेतलेली आहेत. आणि 32 साईजची कटोरी पेपर कटिंग आहे. 32 साईज कटोरीची पेपर कटिंग आहे. तर तुम्ही नक्की ह्या पद्धतीने कटिंग करा. तुमचं नक्कीच एकदम बरोबर आणि परफेक्ट येईल. आणि काही कळलं नसेल तर नक्की विचारा प्रश्न, आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. चला तर मग आपण क्रॉसपट्टीच्या खालच्या साईडनं असं कटिंग करून घेतात. एकदम सावकाश असं कट करायचं आहे. जे आपण म्हणजे मार्किंग जे केलं आहे त्याच्यावरूनच आपल्याला कटिंग करायचं आहे. एकदम हळुवारपणे सावकाश असं कटिंग करून घ्या. कटिंग करताना कोणतीही घाई गडबड करू नका. असं हळूवार आपण असं कटिंग करून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण मागील जो आर्महोल आहे तो कट करून घेऊयात. एकदम हळूवार असं शेपनुसार आलं पाहिजे बरं का. व्यवस्थित असं कट करून घ्या, जशी मी करते तशी. एकदम सावकाश असं कट करून घ्यायचं आहे. आर्महोल आपला कट झालेला आहे. आणि शोल्डरच्या तिथं आपण जे घेतलं होतं हे पण असं कट करून घ्यायचं आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला हे 2 पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत. क्रॉसपट्टी कापायच्या आधी क्रॉसपट्टी जर कापली तर मग आपल्याला मागील जे ब्लाऊजचा भाग असतो तो चुकेल. त्यामुळे आधी हे दोन्ही पार्ट्स वेगळे करून घ्यायचे आहेत. तर हे असे आपण वेगळे करून घेतलेले आहेत. तर आता आपला मागचा भाग आपण साईडला ठेवूयात.
मग आता आधी आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात. हळूवार असं कट करायचं आहे, जेणेकरून आपला शेप चुकता कामा नये. असं कट करून घ्यायचं आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता आपल्याला आर्महोल कट करायचं आहे. असा आर्महोल कट करून झालेला आहे आपला. आर्महोलचा शेप येणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण पुढचा गळा कट करणार आहोत. एकदम असं सावकाश, गळ्याचा शेप चुकला नाही पाहिजे आपला. असं मस्त असा गळ्याचा आकार आलेला आहे आपला. आणि आता कटोरी आपण कट करून घेणार आहोत. आपले कटिंग झालेलं आहे बघा. तर आपला हा झालेला पुढचा भाग आणि ही क्रॉसपट्टी झालेली आहे आपली. आता आपल्याला कटोरी वाढवायची असते, तर आता आपण कटोरी वाढवून घेऊयात. कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला 32 साईजची कटोरी आहे, तर आपण 1.25 इंच वाढवून घेऊयात. तर 1.25 इंचाच्या आधी मार्किंग करून घ्यायची. आणि बघा अशा पद्धतीने असं कटोरी ठेवायची आहे. वरचं टोक बघा व्यवस्थित असं ठेवा. असं ठेवल्यानंतर कडेने आपल्याला पेनाने मार्किंग करून घ्यायचे आहे. जे आपली कटोरी कट केलेली आहे त्याची मार्किंग पूर्ण करून घ्यायची. मग अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. तर या साईडला आपल्याला 1/2 इंच खाली घेऊन वाढवून घ्यायचं आहे आणि सरळ रेष ड्रॉ करायची आहे. तर आता ह्या साईडला पण आपल्याला 1.25 इंच माप टाकायचं आहे. असं आपण 1.25 इंच माप टाकून सरळ रेष ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं गोलाकार असा शेप द्यायचा आहे. जॉईंट करायचा आहे बघा. व्यवस्थित असा शेप द्यायचा आहे गोलाकार. आता ह्याचा मध्य आपल्याला काढायचा. आपण जी सरळ रेष खाली ड्रॉ केली ना त्याचा मध्य आपल्याला काढायचा आहे. तर त्याचा आपण असं मध्य काढून घेणार आहोत. असं मध्य काढून घेतलेलं आहे. खाली 1.5 इंचावर आपल्याला रेष ओढायची आहे सरळ. आणि दोन्ही टोके जोडून आपल्याला रेष जॉईंट करून घ्यायची आहे. हे असे तिरकस.
हे झालेलं आहे आपलं कटोरी वाढवून. स्ट्रेट लाईन करून घ्यायची आहे. इथे अर्धा इंच खाली करून आपण सरळ रेष ड्रॉ केली. वर पाव इंच रेष वाढवून घ्यायची आणि गोलाकार आकार द्यायचा. खाली 1.5 इंच वाढवून तिरकस रेषा आखून घ्यायच्या. अशी आपली कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण कट करणार आहोत. जरा आपण कटिंग करून घेऊया. सावकाश कट करायचं आहे बघा. कटिंग करताना काही गडबड करायची नाही, कारण आपण जे शेप दिला आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. आता वरील आपण आकार कट करून घेऊयात. छान असं कटोरीने शेप आलेला आहे बघा. तर ही आपली कटोरी वाढवून झालेली आहे. बघू शकता तुम्ही कटोरी. पाहूया आपली क्रॉसपट्टी, हा पुढील भाग, असं आपल्याला कटिंग करून झालेला आहे. आणि मागचा भाग. आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बघा. तर सगळ्यात आधी आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 8 इंच असे घेणार आहोत. यामध्ये प्लस करायचं नाही, जेवढं चौथा भाग येतो तेवढंच घ्यायचं आहे. प्लस मार्जिन ॲड नाही करायची. तर 32 छातीचा चौथा भाग हा 8 आहे, तर आपण 8 इंच घेणार आहोत. बन साईड ही आपल्या साईडनं करायची आणि बन साईडला आपल्याला बाहीची उंची टाकायची आहे. बाहीची लांबी आहे बघा 10.5 आणि 8 इंच आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि असा बॉक्स करून घेतलेला आहे. तर आता आपण कागदच त्या मापाचा घेतलेला आहे बरं का, 8 इंच. तर बघा, मग आता आपल्याला बाहीचे माप टाकताना वरून आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे. तर 32 नाही, तर 10 बाही लांबीसाठी आपल्याला 3 इंच कॅप हाईट घ्यायची आहे वरून आणि 1 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडलाही 1 इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे. आणि वरच्या साईडलाही आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. असं 3 ठिकाणी आपल्याला 1 इंच मार्किंग करायचं आहे, 1 इंचाच. तर आपल्याला वरच्या साईडच्या आणि जे आपण कॅप हाईट घेऊन जे मार्किंग केलेली आहे 1 इंचावर, ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. आणि जे जॉईंट केले तिरकस जी रेष आहे ना, त्याचं निम्मा भाग आपल्याला करायचा आहे आणि परत त्या निम्म्याचा निम्मा भाग करायचा आहे. अशा आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहेत त्याचे. अशा पद्धतीने आपल्याला 4 भाग करून घ्यायचे आहे. आणि पहिल्या बिंदूला वरच्या साईडला अर्धा इंच आणि तिसऱ्या बिंदूला खालच्या साईडला अर्धा इंच
असं आपलं मार्किंग करून त्या अर्धा इंचावरून आपली ही मार्किंग मध्यबिंदूला गेली पाहिजे बघा. बघा या पद्धतीने असं आपल्याला शेप द्यायचा आहे व्यवस्थित. बघू शकता तुम्ही 1 इंच घेऊन शनी अशी तिरकी रेष ओढलेली आहे बघा. आणि हे असं त्याच 1 इंच जे घेतलेलं आहे त्याला आपल्याला हे जोडायचं आहे बघा. असं मस्त असा शेप येत आहे त्याचा. आणि जी खालच्या साईडला जे आपण 1 इंच घेतलं होतं त्यालाही अशी तिरकस रेष देऊन जॉईंट करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने हे आपली पूर्ण झाली बाहीची मार्किंग. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर बघा असं हळूहळू एकदम असे कटिंग करायचे आहे. आणि बाहेरच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. सरळ 1 इंचावर कट करायचं, मग तिरकस हळूहळू तिरकस कटिंग करायचं आहे बघा. ओके. ह्या बिंदूपाशी आले की थांबायचं आणि परत व्यवस्थित असा गोलाकार देऊन कट करायचा आहे बघा. आपण जसा शेप दिलेला आहे ना तसाच सेम हळूहळू कट करायचं आहे बघा. अशी आपली बाहीची कटिंग झालेली आहे बघा. आणि हे जो खालच्या साईडचा जो शेप आहे ती वरची बाजू आपण बाही ओपन करायची आहे आणि ती वरची बाजू जी आहे ती कट करायची आहे. या पद्धतीने फक्त वरची साईड धरून आपल्याला हे एवढं गोलाकार जो राहिलेला आहे तेवढाच कट करायचा आहे. ही झाली आपली बाहीची कटिंग. चला आता अशा पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे, तुम्ही करू शकता. पूर्ण ब्लाऊज कटिंग एकदम हळूवार आणि सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे बघा. तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुमचं अजिबात चुकणार नाही आहे या पद्धतीने जर कटिंग केली तर. मस्त असा आपला सगळा पुढचा भाग, कटोरी, क्रॉसपट्टी, पुढील भाग, मागील भाग आणि बाही एकदम व्यवस्थित सावकाश असं कटिंग कसं करायचं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नक्की करून बघा तुम्ही. 32 साईजची पेपर कटिंग आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला कोणते प्रश्न निर्माण झाले असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब.